2003च्या बॅचला सुरुवातीला मी हार्दिक शुभेच्छा देते। ही मुलं छोटी छोटी माझ्याकडे 2 वर्ष मी यांची क्लास टीचरशिप केलेली आहे। 5वी अ आणि 7वी अ। खूप लहान लहान मुलं इतकी निरागस होती की या मुलांना सुरुवातीला इंग्रजी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मी भवाळकर बाईंशी बोलून छोटी छोटी इंग्रजीची पुस्तकं आणली। ती इंग्रजीची पुस्तकं आपल्याला मिळावीत म्हणून ही मुलं नेहमी पोर्शन संपला की बाई 5 मिनिटं उरली आहेत, आपण पुस्तकं घेऊयात का? बाई 5 मिनिटं उरली आहेत, आपण पुस्तकं घेऊया का? असं करून सर्व पुस्तकं वाचून काढायची। सगळ्या खेळांमध्ये, सगळ्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये ही सगळी मुलं खूप हुशार होती। आज त्यांचं हे यश बघताना मी 1988 साली या शाळेत रुजू झाले, पण आज 2015ला त्यांचं हे यश बघताना मला खूप बरं वाटतं। कसं वाटतंय तुम्हाला? तुमचे फोटो बघितले, खूप खूप जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं। तेव्हा तुम्हाला ओरडलं होतं, तेव्हा तुम्हाला रागावलं होतं, शिक्षा केली होती, प्रसंगी 2 धपाटेही मारले होते, पण त्याचं फळ आता इथे दिसतंय की अजूनही तुम्ही आम्हाला विसरला नाहीत, मनात कुठे तुमचा राग नाही। पूर्वी कधी 10 वेळा येता जाता कधी पायाला हात लावून नमस्कार तुम्ही लोकांनी कधी केला नाही, पण तुमच्या मनामध्ये आमच्या सगळ्या शिक्षकांच्या बद्दल असलेली आपुलकी, प्रेम, विश्वास हा तुमच्या वागण्यातनं, हा तुमच्या अभ्यासातनं, या तुमच्या सगळ्या प्रगतीमधनं दिसत होता। तेव्हा खूप मस्ती करता असं वाटायचं, पण आजकालची मुलं बघितली तर तुम्ही इतके गुणी होतात असं म्हणावंसं वाटतं। सगळ्या मुली, मुलगे, वर्ग म्हणजे एक आमचं कुटुंब वाटायचं आम्हाला। तुमच्या प्रत्येकाच्या बारीक सारीक गोष्टींमधल्या तक्रारी, भांडणं, साजरे केलेले वाढदिवस, हळदी कुंकू समारंभ, पिकनिक्स, ह्या सगळ्या गोष्टी छान होत्या। तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात, सगळ्यांनी छान प्रगती केलेली आहे। अशीच प्रगती करत राहा उत्तरोत्तर, फक्त पाय मात्र कायम जमिनीवर ठेवा, जे तुमचे आहेतच। अरे वा, 2003ची सगळी मुलं का? पाठीमागच्या बाकावरचे, मधल्या बाकावरचे, पहिल्या बाकावरचे? आज तरी लक्ष द्या बाबा, मी बोलते त्याच्याकडे, नेहमीसारखं करू नका। नाही, आज मी तुम्हाला उपदेश वगैरे काही करणार नाही, धडा तर मुळीच शिकवणार नाहीये, इंग्लिशचं ग्रामर तर त्याहून शिकवणार नाहीये। आज फक्त मी तुमच्याशी बोलणार आहे आणि मला माहिती आहे नेहमीप्रमाणे तुम्ही फक्त ऐकणार आहात, पण आज त्याच्यातच जास्त मजा आहे, कारण मी जे बोलणार आहे ना ते ऐकल्यानंतर मला नाही वाटत तुमच्यापैकी कोणी काही लगेच बोलू शकेल।